ग्रंथ नामो दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक तिसरा समास वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. संसार म्हणजे महापूर माझी जचरे अपार. डंकू धावते विखार काळसर्प आशा ममता दिवेळी. ससरी करीती ताडा तोडी जाऊन दुःखाचे साखळी माझी घालली. अहंकार नखरे उडविले नेऊन पाताळी बुडविले. येथून सोडविले नवचे प्राणी. काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना. मनमत्सर मोठेना पडली वासना धामिनी पडली गळा. घालोनी वेटाळे वनिगरणा वालाळी वेळा भयानक. माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. बुडिताही न सोडी पुंजे वाभिमान. पडले भ्रांतीचे अंधार नागविले अभिमान सोर. आले अंताचे कावळे भूत बाधा. बहुतेक आवर्ती पडली प्राणी वाहतची गेले. जेव्हा भगवंतासी ओंबाईले भावात बळे. देव आपण घालवडी त्यासी नेले पैदळी. गेले त्या भाविके बापडे वाहतची गेले. भगवंत भावाचा भुकेला भावाचा देखून भुलला. संकट बावेला लक्ष दिसे. ज्यास भगवंत आवडे त्यास देवासी साकडे. संसार दुःख सगळे निजा ध्यासाचे. हे अंकित ईश्वराचे त्यास सोळे सुखाचे. धनतेचे देवाचे भक्तजन हिंसा भाव ज्यापासी. कैसा देवा त्यासी जाणे भावांतर साक्षी प्राणमात्रासी. जरी भाव असिला नासिक माईक तरी देवोय माटक. नवलताचे कौतुक जैसे ज्याचे भजन तैसेच दे समाधान. भावता किंचित आपण दुरावी दर्पणे प्रतिबिंब दिसे. जैसा तैसे भासे माझी सुद्धा असे आपणास भाषे. जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावी. जरी डोळे पुसून पावे तरी ते टपकारे. मुकुटीशी घालून मिठी पाहता करत ते उठे. आपण हास करिता पोटी दे आनंदे. ईसा भावात तुझिंबला त्यासाठी देव झाला. जो जैसे बजे त्याला तैसेची होय. भावे परमार्थची आवाटा वाहती भक्ताची आपेठा. भला मोक्षाचा तोटा सज्जन संकट. भाव भजनी जे लागले तो ईश्वरी पावन झाले. भावात भय उतरले पूर्वजती. आपण स्वयंतरले जनासे उपयोग आले. इति श्रवणे झाले अभक्त भावार्थी. धन त्याची जनी जे लागले हरिभजनी. हीच एक जन्म जनी सार्थक केला. आची वर्णू काय दोरी ज्यात भगवंत कैवारी. असे लावून उतरे पार दुःखांची. भोवता जन्माच्या शेवटी गेणे चुके आटाटे. नद्या भेटे करी भगवंत. होता जन्माच्या शेवटी गेणे चुके आटाटे. नद्या भेटी करी भगवंती. म्हणून नंददेवाचे जन जे जोडले हरिनिदान.
जन्मांतरीचे पुण्यपणाचे आले. राजाधिराज सद्गुणास ब्राह्मणेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणास महाराज, राजाधिराज सद्गुणास सरत महाराज की जय. राजाधिराज सद्गुणास रणजित महाराज की, राजाधिराज सद्गुणास हरिचंद्र महाराज, राजाधिराज सद्गुणास श्री तारकर महाराज की जय. बहुता जन्मांचे शेवटी चेणे चुके आटाटे, वा नरदेह भेटी करी भगवंती. रामदास महाराज यांना दशक तिसरा समास 10वा वैराग्य निरूपण सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे, बहुता जन्मांचे शेवटी जेणे चुके आटाटे, तो हा नरदेह भेटी करी भगवंत. नरदेहाचं महत्त्व सांगितलेलं आहे. नरदेह म्हणजे काय? दशक पहिला, दशक 10वा, समाज 10वा, दशक पहिला तर दशक तिसरा, समाज 10वा पर्यंत रामदास महाराजांनी आपल्या नरदेहाचं महत्त्व सांगितलेलं आहे. नरदेह म्हणजे काय? ताप सांगितले, 3 ताप सांगितलेले आहे. गणपतीचं वर्णन केलेलं आहे, शारदाचं वर्णन केलेलं आहे, सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे. नरदेहाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि आता हे वैराग्य निरूपण सांगितलं. काय सांगायचं रामदास महाराजांना? बहुता जन्मांच्या शेवटी जेणे चुके आटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंत. म्हणजे अनेक जन्म घेतो. मी सांगितलं ना, जन्मोजन्मी आम्ही भोग पुण्य केले, मग या विठ्ठल एक कृपा आहे. अनेक जन्मांचा पुण्य संचय होतो. त्याच्यानंतर लक्षात येतं काय, हा नरदेह कशासाठी आहे? हा नरदेह मुळे आपल्याला देवाची भेट होते. या नरदेहामुळे देवाची भेट होते. म्हणजे नरदेह काय झाला? जसं आपण इकडून बोईसरला जायचं असेल तर आपल्याला साधन काय? बोईसरला जायचं, एक तर पायी जाऊ शकतो, एक तर आपण सायकलने जाऊ शकतो, एक तर मोटरसायकलने जाऊ शकतो, किंवा कारने जाऊ शकतो, कधी बसने जाऊ शकतो, कधी डमडमने जाऊ शकतो. पाय, सायकल, डमडम, बस हे काय झाले? साधन. काय झाले? साधन. बोईसरला जाण्याचे साधन. तसं देवाला भेटण्याचं साधन काय आहे? देवाला भेटायला काय पाहिजे? नरदेह. नरदेहाशिवाय देव भेटत नाही. नरदेहाशिवाय आपल्याला देव भेटत नाही. आता पहिली गोष्ट म्हणजे देव कशाला पाहिजे आपल्याला? त्याची भेट कशाला पाहिजे? तेच सांगितलेलं आहे. दशक पहिला समास पहिला ते 10वा, दशक दुसरा, दशक पहिला समास ते दशक दुसरा, समास पहिला ते 10वा, दशक तिसरा, समास पहिला ते 10वा. या तिघांमध्ये देवाची भेट कशाला पाहिजे? नरदेह म्हणजे हे सांगितलेलं आहे. नरदेहाची भेट, नरदेहाचा उपयोग, नरदेहामुळे देव भेटतो. 84 लक्ष योनीमध्ये तो अधिकार नाहीये. इवन काय म्हणतात सुद्धा आपण
बहुत भरपूर भक्ती केली, पुण्य कमवलं. भक्तीने पुण्य कमवतो ना माणूस, पण देव भेटत नाही. भक्तीने देव भेटत नाही. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या विठ्ठल कृपा केली म्हटलेलं आहे. अनेक जन्माचं पुण्य साठतो, तेव्हा अंतिम मती ते गती. मरताना तुमची वासना काय? मरताना समजा वासना राहिली, भरपूर पुण्य कमवलं, भरपूर भक्ती केली, वासना काय असेल? वासना काय त्याच्यावर आहे ना. मरताना वासना घेऊन गेला, मला खूप मजा करायची, श्रीमंत व्हायचं, आनंद लुटायचा, तेच होणार. मरताना वासना काय पाहिजे ते महत्वाचं. सगळे सुख भोगून होतात आणि सगळे सुख भोगून परत परत तेच मागायला गेलं तर काय होणार? मला स्वर्ग सुखच पाहिजे. सलोकता, समित्ता, स्वरूपता हे तीनच मुक्त्या पाहिजेत. किंवा आणखीन मूळ प्रत्येकाची कल्पना वेगळी असते, प्रत्येकाची वासना वेगळी असते. ते वासनाप्रमाणे मागतो की नाही, हे मी भोगलं नाही, मला हे भोगायचं, परत जन्म घेणं. मला भक्तच राहायचं आहे, भक्त जन्म घेणं. नरदेह म्हणजे काय, त्याचा उपयोग काय? कोणाला वाटते मला देव भेटायला पाहिजे? ज्याला कळलं सगळं त्रासदायक. जन्माचे ते मुळा पाहिले शुद्ध न दुःखा, असे कारण जन्म घ्या. दुःखामुळे माणूस जन्म घेतो, दुःख भोगण्यासाठी माणूस जन्म घेतो. हे जर कळलं तर कशाला माणूस जन्म घ्यायला सांगितलं? जन्म घेणंच पाप आहे हे कळलं तर. जन्म घेणं काय करतो आपण? जन्म घेतो म्हणजे नक्की काय करतो आपण? बॉडी म्हणतात आपलं काय, देह धारण करतो, देह जपतो आणि देह सोडतो. देह कशाला पाहिजे आपल्याला? 6 विकारांसाठी पाहिजे देह. हा स्थूल देह 6 विकारांसाठी पाहिजे आपल्याला. या स्थूल देहातून हा सूक्ष्म देह 6 विकाराने काय करतो? विषय सुख. काय करतो? विषय सुख. भक्त असो, विभक्त असो, कोणी असो, बद्ध असो, मुमुक्षु असो, साधक असो, कोणी असो, तो काय करणार? देह मागणार. कशासाठी? विषय सुखासाठी. मेल्यानंतर त्याला मरण म्हणतो. मेल्यानंतर अनेक सिद्धी आहे, ते मागितलं ते सिद्धीच पावणार केली. मेल्यानंतर सांगितलं मला स्वर्ग, सलोकता, समित्त, स्वरूपता पाहिजे, तेच होणार की नाही? पण सगळं कळलं. हे काय म्हणतात ना, भरपूर कमवतो आणि गमवतो, परत कमवायला धावा लागतो. हे कमवणं आणि गमवणं हे त्रासदायक आहे, दुःखदायक आहे. ते कळलं तर पूर्णविराम देणार की नाही? फुल स्टॉप द्यायला पाहिजे की नाही? पण कधी? कंटाळला पाहिजे. जन्म घेणंच चुकीचं आहे हे कळलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. रात्री आपण झोपतो, आपण नाही. तिकडे स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, महाकारण देह नाही, काहीही नाही. काही आठवतच नाही ना, संपला ना विषय. सकाळी उठल्यावर कळतो मी चांगला झोपलो होतो. मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, उद्योगच नाही, संपलं ना विषय. काही नाही तिकडे, काही नाही आहे ना तिकडे सुख. हे सद्गुरू भेटल्यावर काही नाही तिकडे. जिकडे आहे तिकडे पीडा आहे.
जिकडे आहे ना तिकडे पीड आहे. सगळे उठतो. काय का संकल्प विकल्प ही म्हणी उठले नाही. मन आलं की नाही, मनाचे उद्योग चालू झाले की नाही, मी कुठे झोपला आहे, आज मला काय केलं पाहिजे, मला काय नाही केलं पाहिजे, 6 विकारामध्ये गुरफटला जातो की नाही हा मन. तो देहाला कामाला लावतो, गायत्र्यांना कामाला लावतो आणि काय सुख दुःख भोगतो. परत थकतो आणि झोपतो रात्री. तो झोपेत पण पुढे शांत असतो. स्वप्न बघतो की नाही, म्हणजे झोपत पण परत स्वप्न बघतो. आहे की ना पिढा. काय म्हणतो, अरे काय गाढ झोप लागली मला, म्हणजे कुठलाही स्वप्न पडलं नाही तिकडे, कुठलाही विचार नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही आणि स्वप्न पण नाही, काहीच नाही. स्वप्न म्हणजे स्वतःची कल्पना, तिकडे पण ती नाहीये, काही नाहीये. तिकडे आनंद नाही, जिकडे आहे तिकडे आनंद नाही. सगळे आपण उठतो, सगळं मनासारखं झालं सकाळपासून रात्रीपर्यंत. झोपायला नको ना माणसाने, कशाला झोपतो, तुझ्या मनासारखं सगळं झालेलं आहे. काय पाहिजे ते, राजा असतो ना, राजा चक्रवर्ती असतो, राजा असतो. तो आता काय, आता मंत्री झाले, सगळं पंतप्रधान झाले, सगळं झाले, त्यांच्याकडे काय कमी आहे, जे पाहिजे ते मिळू शकतो ह्याला. मग त्याने झोपायला नको ना, कशाला झोप पाहिजे, आनंदी आनंद जे पाहिजे ते आहे तिकडे. ते झोपतात कशाला, झोपायलाच नको. ईशातून मिळणारा आनंद त्याने जर आपल्याला सुखी केले तर देव दानव मानव किंवा राजा चक्रवर्ती कोणी झोपायलाच नको ना. सगळं मनासारखं आहे ना, झोप का लागते. जेव्हा सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जे आपण बघतो तो विषय सुख, जे बघतो ना आपण ते सगळं विषय सुख. सुख असो किंवा दुःख असतो, तो विषय सुखच आहे. आत्मसुख नाही तिकडे. आत्मसुख कधी मिळतो, देवाची भक्ती करतो, आनंद मिळतो. देवाची भक्ती करून आपल्याला आनंद मिळतो. नाम रंगी रंगिले, आनंद मिळतो. देवाच्या संपर्कात जातो. कारण आपण देवाला भक्ती कधी करतो, माणूस जीव भक्ती कधी करतो. वेद तापे पोहला, संसार दुःखे दुखावला, तोची अधिकारी परमात्मा. देवाची कधी गरज बसते. काही तुमचं काहीच चालत नाही ना. जगी जे असं कोण नाही ते असं देव आहे. तुम्हाला कळलं, आता मी काहीच करू शकत नाही. कोणाला हात जोडणार, देवालाच ना. देवाला जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा आपल्याचा अहंकार कमी होतो. सगळं कुठे आहे, संपूर्ण अध्यात्म कुठे आहे, अहंकारवर. हा अहंकार देवाला आपण अर्पण करतो. देवाकडे गेल्यानंतर अहंकार कमी होतो, आपल्यातला कर्तेपणा कमी होतो. तो भक्तीने असो किंवा आत्मज्ञानाने असो, आपल्यातला कर्तेपणा कमी होतो. हा जोपर्यंत आपल्यातला कर्तेपणा आहे, अहंकार आहे, तोपर्यंत सुख नाही, शांती नाही, आनंद नाही. कोणी असो तुम्ही, जपी तपी काय जपी तपी ऋषीमुनी कोणी पण, सुख नाही तिकडे, कर्तेपणा आहे तिकडे. मी जप केले, मी नामस्मरण केलं, मी पुण्य कमावलं, मी आहे, अहंकार आहे तिकडे. तू आहे तोपर्यंत सुख नाही. रात्री आपणच नसतो, देव पण नाही, भक्त पण नाही, जपी नाही, तपी नाही, योगी नाही ना, कोणीच नाही. कोणी नाही आहे तिकडे. तिकडे आनंद नाही. कुठला संसार नाही, काय उद्योग नाही, कुठला मंदिर नाही, कुठली पूजा नाही, काही नाही. तिकडे आनंद आहे. अशा देवाची भेट, तो देव भेटल्यानंतर तू शिल्लक राहत नाही.
जेव्हा देव भेटतो ना, खरा देव, बाकी खरं म्हणजे कल्पनेचे देव आहे ना सगळं. मी देह आहे कल्पना, मी मन आहे कल्पना, मी बुद्धी आहे कल्पना, मी चित्त आहे कल्पना, मी अहंकार आहे कल्पना. एका कल्पनेपोटी होती जाते अनंत सृष्टी. एक कल्पना मी देह आहे, त्याच्यामुळे देव आहे. म्हणून 33 कोटी देव आहे. म्हणून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपल्याला समजवतात तू देह नाही. हे समजवण्यासाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जपी तपी सगळे त्याच्यासाठीच आहे. साधू संत तेच समजून सांगतात आपल्याला. देव आहे, देवाला ओळखायचं म्हणजे मी देह नाही. सद्गुरू नेमकं तेच सांगतो, तू देह कसा नाही, तू देह कसा नाही याच्यासाठीच समजवण्याचा प्रयत्न. पण कोणाला अधिकार येतो? जो साधूच्या जीवनगीत झाला त्याचा असे भार निरंजना. असे एखादी विद्या शिकायची ना, आपल्याला विद्या कोणी आईच्या पोटातून शिकू देत नाही. एखादी विद्या येत नाही, आपण मस्का मारतो की नाही समोरच्याला, मला हे येत नाही, मला जरा शिकव ना, मला जरा शिकव ना. म्हणजे काय, जर सरेंडर झाला की नाही, तो सांगेल तसं वागतो की नाही, तो सांगेल तसा वागतो. कारण सरेंडर होतो आपण. आपल्याला इगो, मला काही येत नाही, मला शिकव, मला काय येत नाही, मला शिकव. सरेंडर झाला, इगो गेला, मग त्याला ती विद्या येईल. जसं ही आत्मविद्या आहे. सद्गुरू सांगायचं मी मूर्ख आहे, मला काहीच येत. मूर्ख मी तो अन्याय अपराधी कर्महीन मदमंद बुद्धी तुझ्या आठवले नाही वाचे कृपाने. नाही ऐकले गायले गीत धरला सांगले नावडे पुराण बैसच न केली भक्तींना केला नाही करविला नाही परोपकार नाही द्या करू नये तो केला व्यापार उतरी भारत काम अनुताप व्हायला पाहिजे. तो अनेक वेळा मनुष्य देह दिलेला आहे मला तुला ओळखण्यासाठी, म्हणजे मला ओळखण्यासाठी. पण मी त्याचा वापरच केला नाही, गैरवापर केला. त्याच्यामुळे मी दुःख भोगतो. हा दुःख अपार झालेला आहे. नको वेळ देत आपे पोहायला. अधिभौतिक अधि आध्यात्मिक आणि अधिदैविक ताप भोगून आता हैराण झालेला आहे. मला नको अनुताप. प्रत्येक वेळेला मग तू मला निर्देश दिलेला आहे. मी त्या त्या वेळेला माझी चूक केलेली आहे, खाजवत बसलेलं आहे. विशेष म्हणजे खाजवणं. आंधळाचं दृष्टांत आहे ना, खाजवत बसतो दरवाजाला. हा मोक्षाचा द्वार आहे. तिकडे खाजवत बसतो आपण, म्हणजे विशेष म्हणजे करून येतो केला व्यापार की नाही. करा, संसार करा, सगळं करा, नोकरी करा, धंदा करा, सगळं करा. मी करत नाही, माझ्याकडून कोणीतरी करून घ्या. जन्मापासून मरेपर्यंत विचार करा. साधी गोष्ट आहे. विवेक असे विवेकांची कामे उगेच भ्रमणे भ्रमे. साधी गोष्ट आहे, तो तुमच्यात आहे म्हणून तुम्ही श्वास घेता. करंट म्हणतात त्याला, करंट. तो श्वास तुझ्या व्यतिरिक्त कोणी आहे म्हणून चालू आहे, आपला व्यतिरिक्त कोणीतरी तिकडे आहे म्हणून चालू आहे. तो कसा आहे, मनाच्या पेक्षा वेगळ्या, बुद्धीच्या पेक्षा वेगळ्या. मन बुद्धी चित्त अहंकारपेक्षा वेगळा आहे, चैतन्यापेक्षा वेगळा आहे, शिवात्मापेक्षा वेगळा आहे. तो आहे म्हणून श्वास चालू आहे. तो नसेल तर कोण घेणार श्वास? श्वास बंद पडले तर डॉक्टरला बोलवतो, तपासतो आणि म्हणतो मेला, डिक्लेअर करतो. डिक्लेअर काय म्हणतात? डिक्लेअर करतो मेला. आता जिवंत होणार नाही ना, इथं मेलेला माणूस जिवंत होत नाही असं सिद्धांत आहे. निसर्गाचा सिद्धांत आहे. गेला तो गेला, संपला, परत येत नाही. तो जाण्यापूर्वी त्याला ओळखायला पाहिजे. तशी पाटी आहे ना, पाटी किंवा पेन पेन्सिल आहे, तोपर्यंत आपण लिहितो. पेन नाही ना, पेन्सिल नाही, काय लिहिणार? तसं हे नरदेह आहे, म्हणजे पाटी पेन्सिल आहे ती.
तोपर्यंत याला ओळखायचं, स्वतःला ओळखायचं. आरसा आहे ना, आरशात आपण आपला प्रतिबिंब बघतो तेव्हा आपण ओळखणार की नाही, कुठला तर कसं ओळखणार आपण. हा शरीर जाण्यापूर्वी आरसा या जाणं म्हणजे फुटणं, नाश होणं, त्याच्या अगोदर आपली ओळख. नरदेहातच होती देवाची, म्हणजे आपली ओळख. आपण कोणी विसरलेलं, आपण काय, आपली ओळख काय, मी देह आहे. तो पण स्थूल देह, सुषमाला ओळखतच नाही आपण. अंदाजी सांगतो, मेला म्हणजे जीव गेला, अंदाजी, त्याला बघू शकत नाही आपण. जीवाला पण बघू शकत नाही, जाणू शकतो की जीव गेला म्हणजे बंद झालं, संपलं. मग देह सोडून गेला, तो डिस्कनेक्शन म्हणतात, देह सोडला, मेला. अंदाजी, हा अनुभवातून. देह असताना म्हणून काय सांगितलेलं आहे की बहुधा जन्मांचे शेवटी जेणे चुके आठांडी तो हा नरदेह भेटी करी भगवंत. त्याच्यामुळे देव भेटतो. म्हणून काय, बहुधा जन्मांच्या शेवटी जेणे चुके आठांडी म्हणजे कष्ट, त्रास. बहुधा जन्मांच्या शेवटी जेणे चुके आठांडी तो हा नरदेह भेटी करी भगवंत. नरदेहामुळे देवाची भेट. त्याच्यासाठीच सद्गुरू आपल्याला गाव डाव साधू जन सदा आपुलाले इथं गेला गेला नरदेह मग कैचा भगवंत, मग कैचा. नरदेहाचा उपयोग कसा करायला पाहिजे तर सद्गुरू नेहमी समजून. गुरुआ घाली ज्ञानांजन, गुरुआ दाखविनीस धन, गुरुआ सौभाग्य देऊन साधू. आपण समजतो तो धन नाही, मेल्यानंतर त्याची किंमत नाही. हा देह स्थूल सोडला ना, तर आपण जे कमवतो तो त्या धनाचा काहीच उपयोग नाही, शून्य आहे ते. धन कुठला, आत्मधन. माझ्या आतमध्ये मी आहे, माझ्या आतमध्ये जो देव आहे तो खरा देव, बाकी सगळे खोटे देव. तुझं सगुण म्हणो की निर्गुण, अवघा गोविंद रे म्हणा. आपण भक्ती कोणाची करतो, देवाची. सगुण भक्ती करता करता निर्गुणापर्यंत पोचतो. डायरेक्ट शाळेत मुलगा जातो, प्ले ग्रुप पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत, तेव्हाच तो शिकतो. तसं डायरेक्ट समजत नाही ना, डायरेक्ट त्याला ग्रॅज्युएटला देऊन बसवलं पासून करतो नाही. तसं इकडे सगुण भक्तीतून धीरे 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 आपला अहंकार कमी, अज्ञान कमी. मग आपल्याला कल्पनेची देव पहिले भेटतात, ते पण पुढे पडेगा. सगळ्या मुक्त बघून आपण वासना तृप्त होते, नको हे नाशिवंत. प्रत्येक वेळा काय जन्माला यायचं, पहिलं प्रत्येक वेळा ही मुक्ती काय भोगायची, प्रत्येक वेळा किती कष्ट करायची. एक ध्यानाला किंवा मेडिटेशनला बसणं पण कष्ट आहे की नाही, त्रास आहे की नाही, किती वेळा करायचं, कशासाठी करायचं. ही नाशिवंत आहे. आता जसं मुलं खेळतात ना, भातुकलीचे खेळ खेळतात की नाही, त्यांना खरं वाटतं म्हणतात खेळतात, खोटं वाटलं तर भातुकलीचे खेळच खेळणार नाही ना. तसं जन्मापासून मरेपर्यंत संसार हा का आहे, दीर्घची स्वप्न आहे, खेळ आहे, तो खोटा आहे, खरं नाही. त्याच्यातला मिथ्यात्व सद्गुरू आपल्याला लक्षात आणून देतात. हे आपण जन्मापासून मरेच पण एक जन्म घेतो ना, ते खेळ आहे, खोटा आहे, काय त्याचा उपयोग नाही. सद्गुरू काय दाखवतो, सत्य काय, सत्य वस्तू दाखवतो सद्गुरू. मग त्याच्यामुळे आपल्याला मनुष्य काय, नरदेहामुळे आपला कोणाची भेट होते, खऱ्या देवाची. खरा देव म्हणजे सगळं खोटंच आहे की नाही, आपला सगळं 33 कोटी देव खोटं आहे, सगळं विश्व खोटं आहे, सगळं खोटं आहे. आपला सगळं भ्रमेणो उपासकाजना, हे जीवाला भ्रम आहे. मी जन्म घेतो, मृत्यू पावतो, मी स्थूल देहा भ्रम आहे, बाकीच्या नंतरच्या गोष्टी. मी सूक्ष्म देहा भ्रम आहे, हे नंतरच्या गोष्टी.
ही कारण्य हा भ्रम आहे, हा हे नंतरची गोष्ट. महाकारण्य हे भ्रम आहे, हे नंतरच्या गोष्ट. विवेकाने लक्षात येतं धीरे धीरे धीरे. गुरुचं ज्ञान करायला सोपं नाही आहे. शाळेत जातो की नाही आपण, पहिलं जायला कंटाळतो आपण. आई वडील मारून ठोकून झोडून पाठवून देतात. चांगला प्रेमळ मास्तर असेल, शिक्षक असेल, तो प्रेमाने सांगतो बाबा चॉकलेट घे येत जा, चॉकलेट घे येत जा. थोड्या दिवसांनी त्याला आवड लागते, चॉकलेट बंद करतो, मग आवडीन जातो. आई लवकर जेवण कर, आई मला नाश्ता दे, मी शाळेत जातो, आवडीन जातो. आवड लागता करता 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 पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी असं ग्रॅज्युएशन पूर्ण झाला का मग तो शाळेत जातो, तो दुसऱ्याने शिकवतो. तसं हे अनेक जन्म आपण शाळेत गेलेलो आहे, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सलोकता समीपता स्वरूपता 4 तिन्ही मुक्ती भोगून झालेल्या आहे. अनेक जन्म काहीतरी कंटाळायला पाहिजे की नाही टाकायला, किंवा त्रास व्हायला पाहिजे की नाही, दिवस टाकणार की नाही, नाही तर धरून ठेवतो. कधी सोडणार कळलं पाहिजे बाबा हे चुकीचं नको म्हणून सांगायचं. वेद तापे बोला संसारे दुःखे दुखावला तुझे अधिकारी करणार. वैराग्य कसं यायला पाहिजे विवेकाने, अविवेकाने नाही. बायको मेली घरदार सोडून जातो, मुलगा मेला घरदार सोडून जातो, अनेक संकट आला नको घरदार सोडून नाही. अविवेकाने आलेलं तो वैराग्य, विवेक नाही. ते पण आता रामदास महाराजांनी याच्यात सांगितलेलं आहे. अविवेकाने आलेलं वैराग्य कायमच्या ठिकाणी, विवेकाने वैराग्य यायला. हा देह ह्याचा उपयोग काय, कशासाठी नरदेह, याचा वापर कसा केला पाहिजे, गैरवापर केला म्हणून काय काय झालं होऊ शकतो. विवेक माझ्याशिवाय मी आहे, तो आहे म्हणून मी आहे, मी आहे म्हणून तो नाही. जसं करण आहे म्हणून उपकरण आहे, उपकरण आहे म्हणून करण नाही आहे. उपकरण म्हणजे काय, करण म्हणजे काय, हे काय तत्वे तित्व आपण काही चावरे येणे प्रकारे आत्मनिवेदन सहजित झालं. मुळाशी जाऊन बघायला पाहिजे, स्थिर काय आहे, चंचल काय, सुख कुठे आहे, ज्याला सुख म्हणतो सुख कुठे आहे, आनंद कुठे आहे. शेवटी सुख पण राहत नाही, आनंद पण राहत नाही. समाधी, समाधी म्हणजे काहीच नाही. समाधी ते समाधी म्हणून सांगितलं. काय सांगितलं आहे, बौद्ध जन्माच्या शेवटी जेणे चुके 8 84 लक्ष योनी भोगल्यानंतर तुम्हाला आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. त्याच्याने काय होतं, अनेक जन्मात जे आपल्याला सुखदुःख भोगलेलं आहे, कष्ट केलेलं आहे, तो हा नरदेह, त्याच्याने देवाची भेट होते असं म्हणायचं. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वरा, राजाधिराज सद्गुणा शिवसेना, राजाधिराज सद्गुणा संसर्ग, राजाधिराज सद्गुणा रणजित महाराज, राजाधिराज सद्गुणा हरिचंद्र, राजाधिराज सद्गुणा तारकर महाराज.